भडगाव तालुक्यातील एकूण 49 ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक 21 एप्रिल रोजी सोमवारी भडगाव समिती सभागृहात पार पडला। सकाळी 11:30 वाजता भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट यांच्या अध्यक्षतेखाली सन 2011च्या जनगणनेच्या आधारे सरपंच आरक्षण करण्याबाबतची सभा घेण्यात आली। या सभेला निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनोने, संगायक तहसीलदार शीतल सोलाट, भडगाव पंचायत समितीचे एबीडीओ सुशील सोनोने, निवडणूक सहाय्यक पंकज भागवत, महसूल सहाय्यक भूषण मराठे यांच्यासह अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामसेवक, नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात एकूण 49 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण असे काढण्यात आलेले आहे। यात अनुसूचित जाती 6 जागा, अनुसूचित जमाती 8 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग 10 जागा, सर्वसाधारण जागा 25 अशा एकूण 49 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे हे आरक्षण सोडत काढण्यात आलेले आहे। यावेळी सरपंच आरक्षण काढताना समर्थ शरद पाटील वय 9 वर्षे, राहणार भडगाव या चिमुकल्या बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सरपंचाचे आरक्षण घोषित करण्यात आलेले आहे। तसेच पंचायत समिती सभागृहात दुपारी 4 वाजता एकूण 25 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदांपैकी 1/2 सरपंच पदे हे महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली। भडगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे। यात ग्रामपंचायतीच्या गावाचे नाव पुढे सरपंच पदाचे आरक्षण याप्रमाणे आहेत। अनुसूचित जाती घुसर्डी खुर्द महिला, मांडकी महिला, भातखंडे बुद्रुक जुवार्डी महिला, आमडदे पिंपळगाव बुद्रुक, अनुसूचित जमाती पिंपरीहाट महिला, कसगाव महिला, लोण प्रभ मडगाव महिला, महिंदळे महिला, शिवनी शिंदी गुडे नागरिकांचा मागास प्रवर्ग, गिरड महिला, अंजन विहिरे, वडगाव बुद्रुक महिला, खेडगाव खुर्द, कोडगाव पिचर्डे, अंतुर्ली बुद्रुक वडजी महिला, वाडे महिला, बातसर महिला, सर्वसाधारण खुला पथराड महिला, पडासखेडे महिला, आडडसे महिला, अंचडगाव, वडगाव, नालबंदी, वलवाडी बुद्रुक, बोदर्डे, बांबरूड प्रभ, बाडत खुर्द, भोरटेक बुद्रुक, सावदे, निंभोरा, गोंडगाव महिला, कनाशी, तांदुळवाडी महिला, पांढरत महिला, लोण प्रऊ महिला, वाक महिला, बोरनार महिला, पासर्डी महिला, वरखेड महिला, बांबरूड प्रऊ, भट्टगाव पिंपरखेड महिला, कोठली महिला असे ग्रामपंचायतीची सोडत जाहीर करण्यात आली आहे। आज दिनांक 21/4/2025 रोजी पंचायत समिती भडगाव या ठिकाणी आपलं जे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील जवळपास आपले जे 49 ग्रामपंचायती आहेत त्यातील 2025 ते 2030 या कालावधीसाठी 50% जो आरक्षणाचा विषय आहे महिलांसाठी त्यांचं सरपंच पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी आज या ठिकाणी सभा घेण्यात आलेली होती। त्यामध्ये आपल्या टोटल 49 पैकी 25 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। तर अनुसूचित जातीसाठी 6 जागा होत्या, त्यापैकी 3 महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। अनुसूचित जमातीसाठी 8 जागा होत्या, त्यापैकी 4 जागा ह्या महिला सरपंच पदासाठी आरक्षित झालेल्या आहेत। ओबीसीसाठी टोटल 10 जागा होत्या, त्याच्यापैकी 5 ओबीसी महिलांसाठी जागा आरक्षित झालेल्या आहे आणि जनरल 25 पैकी 13 जागा ह्या सर्वसाधारणसाठी आपल्या आरक्षित झालेल्या आहेत। आणि या ठिकाणी जो तहसीलदार भडगाव यांनी या ठिकाणी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण जे हे आहे आरक्षण ते डिक्लेअर केलं होतं आणि दुपारी 4 वाजता महिलांसाठीचं जे सरपंच पदासाठीचं आरक्षण आहे ते डिक्लेअर झालं। धन्यवाद सर। वाडी, आमडदे आणि पिंपळगाव बुद्रुक त्याच्यापैकी अनुसूचित जाती महिला आहेत घुसर्डी खुर्द, मांडकी आणि जुवार्डी। अनुसूचित जमातीच्या आपल्या 8 जागा होत्या, पिंपरीहाट, कसगाव, लोणप्रभ, मळगाव, महिंदळे, शिवनी शिंदी आणि पुणे। त्याच्यापैकी अनुसूचित जमातीच्या 4 महिला जागा ज्या आरक्षित झाल्या त्या आहेत कसगाव, पिंपरीहाट, मळगाव आणि महिंदळे। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याच्यामध्ये आपल्या 10 जागा होत्या, गिरड, अंजन विहिरे, वडगाव बुद्रुक, खेडगाव खुर्द, कोळगाव, पिचर्डे, अंतुर्ली बुद्रुक, वडजी, वाडे आणि पाटसर। यापैकी नामप्र महिलेसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती आहेत वडगाव बुद्रुक, गिरड, वडजी, वाडे आणि पाटसर। त्याच्यानंतर आपलं सर्वसाधारणच्या 25 जागा होत्या, त्याच्यामध्ये पथराड, पळसखेडे, आडळसे, अंचळगाव, वडगाव नालबंदी, वलवाडी बुद्रुक, बोदर्डे, बांबरूड प्रभ, बाळत खुर्द, भोरटेक बुद्रुक, सावदे, निंभोरा, गोंडगाव, कनाशी, तांदुळवाडी, पांढरत, लोण प्रभ,
वाघ, बोरनाथ, पासर्डी, वरखेड, बांबरूड, प्रभू, पट्टगाव, पिंपरखेड आणि कोटली याच्यापैकी 13 ज्या आपल्या आरक्षित झालेल्या आहेत त्या आहेत बोरनाथ, पथराड, पळसखेडे, आडरसे, गोडगाव, तांदूळवाडी, पांढरत, लोणप्रभू, वाघ, वरखेड, पिंपरखेड, कोटली आणि पासर्डी अशा 13 जागा आरक्षित झालेल्या आहेत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.